बाई कचऱ्याचा डब्बा घेऊन कचरा टाकून देते. कचरा कुंडीत न टाकता त्याच्या बाहेरच येऊन फेकून देते. त्यानंतर एक माणूस वडापाव खात येतो आणि त्याने तो वडापावचा कागद फेकून दिला. त्यानंतर एक लहान मुली खाऊ खात येते आणि ती सुद्धा कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकते. एक माणूस येतो, तो सुद्धा टाकतो. लोकांनी तिथे किती घाण केलेलं आहे. आपण देशाचे भावी नागरिक आहोत, चल ते साफ करूया. चल. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा कर लिया हमने. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने ये वादा. माझे शहर साफ असो, त्यात सर्वांचा हात असो. परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी राहाल. गांधीजींनी दिले संदेश, स्वच्छ ठेवा स्वच्छता शिका, आरोग्याला जिंका. माझी शाळा स्वच्छ भारत. कचरा कोंडीचा करू वापर, सुंदर परिसर निर्माण करू. माझा भारत स्वच्छ भारत. आपला परिसर स्वच्छ ठेवा. कमी करा, पूर्ण वापरा, रिसायकल करा, ई कचरा नजरेआड ठेवा. स्वच्छ भारत. गाडगे बाबाला मानूया, स्वच्छ जाणूया. विश्व कहेगा जय भारत, जाग उठेंगे भाग्य हमारे, स्वच्छ बनेगा ये भारत. जाग उठेंगे भाग्य हमारे, स्वच्छ बनेगा ये भारत. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने वादा कर लिया हमने. मनीषा चौधरी. आज मी तुम्हाला कचरा एक समस्या याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. आपल्या देशात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. प्लास्टिक हा अविघटनशील पदार्थ असल्यामुळे वर्षानुवर्षे तसेच राहते. आपण मानवच कचऱ्याचे योग्य प्रकारे विघटन करत नाही. कचरा गटारात, नाल्यात, नदीत, समुद्रात हमखास फेकून देतात. त्यामुळे पाणी प्रदूषित राहते आणि रोगराई वाढते. डास, अळ्या यांना रोगराईसाठी वाट मोकळी करून देतो. ही फारच भीषण परिस्थिती आहे. डासांमुळे पर्यायी कचऱ्याच्या वाढल्या समस्या डेंग्यू, मलेरिया, कावीळ यांसारखे आजार होत आहे. ओला कचरा, सुका कचरा वेगळा केला पाहिजे. आपणच यातून मार्ग काढायला हवा. आपण स्वतःच कचरा इकडे तिकडे न टाकता कचरा कोंडीतच टाकावे.
आणि इतरांनाही सांगावे. आपली सुरक्षा आपल्या हातात. धन्यवाद. आज भारत के लगभग हर नगर के आसपास कचरे के पहाड़ देखने को मिल जाते हैं। ये कूड़े के पहाड़ वर्षों से चली आ रही कचरे निष्पादन के प्रति अनदेखी का नतीजा है। सन 2000 के सॉलिड वेस्ट मैनेजमेंट एंड हैंडलिंग रूल्स के कचरे स्थान पर कूड़े घर को किया जाता है। आता मार्केटमध्ये आपला भाजी मार्केट आहे, इथे कुठला कचरा आहे सांगा मला? भाजीपाल्याचा ओला कचरा आहे, बरोबर ना? पण आपल्याकडे घंटागाडी येते, त्या घंटागाडीमध्ये आपण घरातला सुद्धा कचरा, मग त्याच्यामध्ये ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, कागद असेल किंवा आपल्या काही टाकाऊ वस्तू पण असतील. हा एक प्रकारे कचराच आहे. आणि तुम्ही रस्त्याने जाताना कचऱ्याचे ढीग सुद्धा बघताय, बरोबर ना? हा, मग हा झाला आपला कचरा आहे. मग ई कचरा म्हणजे काय? तर आपल्याकडे बघा, आता प्रत्येकाच्या घरामध्ये स्मार्टफोन म्हणजे मोबाईल्स, आपले जुने मोबाईल झाले की तुम्ही काय करता? कुठे फेकता? कुठे पण फेकता. नवीन घेता, परंतु जुने मोबाईल आपण फेकून देतो. काही कचऱ्यामध्ये टाकतात, काही भंगारमध्ये टाकतात, तर काही इतरत्र फेकून देतात. मग ना मोबाईल असेल किंवा घरातला टीव्ही किंवा संगणक असेल, हे सगळं काय आहे? आपला कॉम्प्युटर आहे, त्यानंतर प्रिंटर आहे, स्कॅनर आहे. हे जेव्हा खराब होतात तेव्हा आपण फेकून देतो. मग असे फेकून न देता त्याचा पुनर्वापर किंवा रिसायकल करायचं आहे त्याला, लक्षात. आणि रिसायकल केलं तरच कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं जाईल. म्हणजे हा इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, या काय होतात? त्या पाईपांमध्ये अडकतात, त्यामुळं हे पूर येतात आणि त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. आणि म्हणून त्या ठिकाणी तुमच्या या आपल्या 7वीच्या बाल कलाकारांनी मस्त अशा प्रकारची नाटिका या ठिकाणी सादर केलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं मी आपल्या विद्यालयातर्फे आभार व्यक्त करतोय. आणि खरोखर तुमच्या मुलांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे. धन्यवाद.